नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर काय चाललं आहे? झालं का चहा पाणी संध्याकाळचा? आणि माझा पण झाला चहा पाणी. आता बनवते भाकरी. आता बनवते ज्वारीच्या भाकरी. आणि मस्तपैकी भाकरी आहेत पांढऱ्या शुभ्र. आणि इकडं भात टाकला शिजायला. आणि बघा ज्वारीच्या भाकरी कशा मस्तपैकी आहेत, पांढऱ्या शुभ्र अशा आल्या. आणि कालवण बनवायचे आपल्याला बेसन पिठाच्या वड्या. वड्या बनवायच्या, वड्या कापून वड्या बनवायच्या. कोणाकोणाला कापून वड्या आवडतात नक्की सांगा कमेंटमध्ये. बेसन पिठाच्या मस्त कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरे वाटायचे, बनवायचे मस्त पैकी. चहा झाला आताच, चहा पिले, स्वयंपाक लागले आता. आता वाजले 7. रोज आपलं उठलं का तेच काम. सकाळी उठा, आवरा, स्वयंपाक करा, नाश्ता करा, पाणी भरा, आंघोळ करा. नाश्ता करायला भेटला टाइम, नाही तर मग चालले तसे कामावर. तिथून आल्यावर पुन्हा राहिलेलं काम करायचं. थोडं 1-1.5 तास आराम झाला तर पुन्हा उठा, पुन्हा लागा स्वयंपाकाला संध्याकाळच्या. काय कवर आहे असं, हेच चाललंय चक्र. दुसरं तर काही नवीन नाही पुढं. काय करायचं? गॅसवर चहा केले. प्लेटीत ठेवलेत कांदे भाजलेले. भातावर झाकण ठेवते म्हणजे होईल लवकर. तर काय चाललंय मग? तुमचा झालाय का स्वयंपाक? माझा आवरत आलाय अजून. आता भांडे घासायचे राहिलेत अजून. भांड्याने तर कंटाळा आणलाय. पाणी पिलं टाक घासायला, पाणी पिलं टाक घासायला, चहा पिलं टाका घासायला. सकाळी एकदा घासून घेतले, आज उशिरा गेले, शनिवार होता ना. सकाळी एकदा भांडे घासून गेले, तिथून आल्यावर पुन्हा तेवढेच निघाले. जेवण केलेले हे ते सगळे पुन्हा पातेले, कढई, कुकर ते एकदा घासले. आता एकदा हे चौथी वार तर होणारच. आता या 3री वार आहे भांडे घासायचे. आणि जेवण केलं का पुन्हा सगळ्याचे पुन्हा डबल पडते. 4-12 होतात भांडे घासायच्या दिवसात. काय करायचं?
चला भाकरी झाली मस्त पैकी. आता एक पीठ टाकते डब्यात. पाणी लावते भाकरीला. ही भाकर भाजली म्हणजे मग मसाला वाटून घेते. भाजून घेते अगोदर, वाटून घेते, वड्या बनवते, नंतर भांडे घासते, नंतर झाडू मारते. एक काम आहे का जीवाला, काय करायचं. वैताग आलाय कामाचा, वैताग आलाय. सोडून जाम जावा कुठेतरी निवांत जागेवर. वैतागून गेलाय जीव, कंटाळा आलाय आता. काय करायचं. चण्याची डाळ काढते थोडीशी. धने घेते थोडेसे, गरम मसाला घेते थोडासा, तेजपत्ता घेतला, हिरवी मिरची घेतली आणि थोडीशी हिरवी मिरची, आपल्याला लसूण, जिरे, हिरवी मिरची, लसूण वाटायचं आपल्याला बेसन पिठामध्ये. हे करायचं, ते वाटून घ्यायचं, मग मळून घ्यायचं, मग त्याचे असं लाटायचं, मग कापून घ्यायचं आपलं कापण्यासारखं. असं करायचं. त्या मिरच्या 4-5, लसणाच्या 2-3 पुड्या टाकते. जिरे टाकते, मीठ टाकते, वाटून घेते सुक्क. ते बेसन पिठामध्ये मळून घेते. मग लाटून आपण कापण्या करतो तशा कापून घ्यायच्या चमच्याने. झालं लसूण लय महाग झालाय, थोडं वापरायचं. भाकर फुगली मस्त पैकी बघा. झाल्या भाकरी तयार. आता लगेच एकावर एक नाही ठेवायच्या त्या अशा चिकट होत्या सगळ्या. त्याच्यामुळे जरा अशा वेगळ्या ठेवल्या ना, मग जरा त्या सुक्या होत्या. तर ते एकदम लय गिचगिच झालं ना, अशा वल्ल्या तर ते खाऊ नाही वाटत ना. ज्वारीच्या भाकरी म्हणा, बाजरीच्या भाकरी. भात झालाय तयार. आता गॅस बंद करते. डाळ भाजते थोडीशी.
किचन वाटा लहान आहे, जरा थोडासा कमी पडतोय, पण आता चला जाऊ दे, बरं आहे जे आहे ते. वड्यातच गोड मानून राहायचं आहे की नाही, जेवढ्यातच जेवढं आहे तेवढं समाधान मानायचं आणि राहायचं, इलाज नसतं त्याला काही. धने, गरम मसाला आणि लसूण टाकला, कांदे टाकले. गॅस बंद करते, भाजलाय मसाला, आता काढून घेते प्लेटीमध्ये, गार होईल तोपर्यंत. तवा इकडे ठेवते घासायला, थंड झालं त्याला पण घासून काढायचं. सकाळच्याला आपल्याला लगेच भांडे लागते पुन्हा मग जेवण बनवायला. कोथिंबीर त्या दिवशीची अजून आहे, 8 दिवस होता, धुवून घेते आता थोडं. थंड होईल तोपर्यंत मी मिरच्या लसूण टाकला, जिरे टाकते. वाटून घेते आता मिक्सरमध्ये, मीठ टाकते थोडंसं. झालं बारीक, काढून घेते प्लेटीमध्ये. आणि वड्यात आपण कोथिंबीर थोडीशी कापून टाकणार आहे वाटलीने. हा मसाला पण झालाय थंड, याला पण वाटून घेते लगेच. पाणी टाकावं लागेल, डाळ आहे ना त्याच्यामुळे वाटायचं, मसाल्याला पाणी लागणार. कोथिंबीर घेतली नाही थोडी टाकते वाटायला मसाल्यात. आला
झाला वाटून मसाला. भाकरी केलं ताट होतं याच्यातच मी मळून घेते. घेऊन घेते पोळपाट धुवायला होतं तर घासून घेते. पाणी निघून जाईल असं करून ठेवते आता उभं. बेसन पीठ बघू किती काय थोडंसं पाहते आता. होत्या जेवढ्या होत्या तेवढ्या काय तर. थोडंसं 1 चिमूट ज्वारीचं पीठ टाकते त्याच्यात. ज्वारीचं टाकलं आता. हळद टाकते. हळद टाकली थोडीशी. तिखट याच्यामध्ये टाकून घेते. पाणी लागलं तर घेते. जास्त तर नाही टाकायचं होईल पातळ. निबर बनवायचं आपल्याला. आपण भाकर करतो ना ज्वारीची तशी तसं बनवायचं. मग पाणी थोडं थोडं टाकावं लागेल. मीठ वाटलंय अगोदरच त्याच्यामुळे मीठ टाकायची काही गरज नाही. तर हे बघा आता कालवण तयारी इकडे होत आहे. टाकलंय कढायला. आता मी काय करते हे भाकरीचं ताट घेतलेलं आहे ना धुवून आता ह्याच्यावरच लाटून घेते. कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे बघा कापून. हे पाट धुवून घेतलं. चपात्या करता हे ठेवून देते. हे असं लाटून घ्यायचं. पहिले पोळपाट नसायचे काही लोकांकडे समजा तर अशा चपात्या बनवायचे तर अशा भाकरीच्या ताटावरच पालथे घालून बनवायच्या चपात्या. त्याच्या तिथं आमच्या आजीनं आईनं पण बनवल्या असतील कळतंय आम्हाला. सगळ्याकडेच असे पोळपाट नव्हते ना तर ते काठवटी असायच्या पहिल्या लाकडाच्या. आता पण असतील त्याच्यावर बनवायचं चपात्या पोळ्या असल्या सणाच्या तर. आपले कालवण इकडे उकळले तर त्यात वड्या कापून टाकायच्या. मस्त आता या चमच्याने टाकायचं करंजीचा चमचा आणि मस्त पैकी आता कापून टाकायच्या. मस्त आपले शंकरपाळे केल्यासारखे कापायचं. आता
अशा कापून घ्यायच्या. कशा कापून घेतल्यात बघा मस्तपैकी. अशा कोथिंबीर टाकली तर छान दिसतात एकदम. असे चिरून टाकली तर, वाटून टाकली असेल तर ती एकदम बारीक होती. त्याच्यामुळे मग मी अशी कापून टाकत असते. आता मस्त आल्यात. आता हे उकळल्यात आपलं कालवण मस्तपैकी उकळी आलेली. आता वड्या सोडून गेले त्याच्यात. मोकळ्या झाल्यात मस्त, चिकटल्या नाही काय नाही. मला वाटलं ताटाला चिकटत्या खाली, पण काही नाही चिकटल्या एवढ्या. हे घासायला आता मस्त याला 10 मिनिटं शिजू देऊ चांगल्या. तोपर्यंत बाकी ही मटकी मी घरी भिजवलेली आहे. रात्री भिजायला टाकली होती आणि छान असे मोड आलेत बघा. आता ही उद्या सकाळी करायची. आणि मटकी मी सहसा करून म्हणजे विकत आणत नाही. म्हणजे अशी रेडीमेड अशी मटकी आणत नाही मी घरी. म्हणजे मूग मटकी अशी घरी आणते दुकानातून आणि मग घरी अशी भिजत टाकायची. मग त्याला छान असे मोड येतात आणि ताजी मटकी असती आपली घरची बनवलेली एकदम छान अशी. तशा बाजारातल्या कशा असतात मिक्स करतात ना, म्हणजे असं उरलेल्या ताजी आणि शिळी जर मटकी असेल तर ते मिक्स करून विकतात ते लोक. मग ते असं खराब झाल्यासारखे वाटते. तरी आपली घरची मटकी म्हणजे बनवलेली मी भिजायला टाकून. मुगच येत आहे ते मठ भिजायला टाकलेले. आणि मग आता असे मोड आलेत. आता हे उद्या सकाळी बनवायचं. कसे आलेत मोड बघा. तर तुम्ही पण अशी मटकी घरी बनवत जा. आता फ्रीजमध्ये ठेवून देते, सकाळी बनवायची. मग भाकरी वगैरे झाली होते, थंड झाल्यात मस्तपैकी. अशा चिकट नाही झाल्या काय नाही. त्याच्यामुळे मग आता डब्यामध्ये ठेवून द्यायच्या. झाकण ठेवते अर्धा असं, म्हणजे वड्या शिजत्यात. तोपर्यंत आता भांडे घासून घेते मी. आता आवडते भांडे घासून घेते. गॅसवर अजून साफ करायचं आहे. रोजचंच काम आहे आपलं, काय त्याच्यात नवीन उठला पडल्यावर तेच काम काय करायचं.
जरा गॅस पुसून भांडे घासून घेते. झाडू मारून घ्यायचा आहे. भांडे घासून झाले तोपर्यंत तिकडे कालवण झालं तयार. रोज मला हा टाइम होतो एवढा 8-8:30 वाजताच वाजतो. चाला जर लागलं पाहिजे मला तर भांडी ते मग सगळं काम केल्याशिवाय मी काय बसत नाही. सगळंच काम करून घ्यायचं मग घर निवांत बसायचं. ते काम करून राहिलेलं आपण बसायचं ते मला आवडत नाही. जेवण करायचं तर तसंच असतं. सगळं काम झाल्यानंतर निवांत जेवायचं.
ते कालवण झालंय का तयार. वड्या शिजल्या का बघते. शिजल्या 10 मिनिटं झाले असतील ना. चला आता घर झाडून घेते एकदा. वाजलेले आहेत 8 आणि आताच माझं आता सगळं आवरलेलं आहे काम. घर वगैरे झाडून घेतले, पुसून घेतलंय, भांडे वगैरे घासले. तिकडे कालवण तयार झालंय आणि इकडं पुन्हा लाल मिरचीचा खरडा बनवून घेतलेला आहे. फक्त लसूण, मीठ आणि लाल मिरची वाटलेली आहे. आणि आता या तेलामध्ये तेल टाकायचं त्याच्यामध्ये आणि डब्यात ठेवायची, तर मुरल्यावर लई छान लागते. तर शेंगदाणे वगैरे काय, तेल वगैरे काही टाकलं नाही, साधीला खूप छान लागते. आणि तेल टाकून मुरल्यावर तर मी आता हे डब्यामध्ये काढून ठेवणार आहे. आणि इकडे कालवण तयार झालेलं आहे ते तुम्हाला दाखवते. आता कालवण ह्याच्या बेसनच्या वड्या तयार झालेल्या आहेत. मस्तपैकी छान अशा कोथिंबीर टाकलेली वरून आणि थोडीशी वाटली पण, तर भरपूर झाल्यात वड्या. हे बघा मस्त झाल्यात. आणि इकडे चटणी बनवून घेतली. आता हे डब्यामध्ये काढून घेते आणि याच्यात तेल टाकते, खूप छान लागते. डब्यामध्ये काढून घेतली मस्तपैकी आणि तेल टाकलेलं आहे मी आता. आणि लाल मिरच्याची चटणी अशी खूप छान लागते, तुम्ही पण करून बघा अशी. आणि पाणी वगैरे काही टाकलेलं नाही मी याच्यात वाटायला, फक्त अगोदर मीठ मिरची वाटून घेतली आणि नंतर लसूण वाटला आणि नंतर तेल टाकले. आता हे ठेवलं डब्यामध्ये. कोणाकोणाला आवडते अशी लसणाची चटणी तर नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.